हॅलो लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याचा 24वा हप्ता म्हणजे जून महिन्याचा हप्ता. लाडक्या बहिणींनो, या जून महिन्याच्या हप्त्याबद्दल एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आलेली आहे आणि ती म्हणजे लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी खुशखबर, खुशखबर, खुशखबर असणार आहे. कारण लाडक्या बहिणींनो, आज वितरण सुरू होणार आहे. आज 13 जुलै तुमच्या अकाउंटला पैसे वितरित झालेले असेल. तुम्ही जेव्हा हा व्हिडिओ बघत असणार तेव्हा तुमच्या अकाउंटला पैसे क्रेडिट झालेले असतील. तर नक्की लाडक्या बहिणींनो, तुमच्या अकाउंटला जर पैसे क्रेडिट झाले तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. सोबतच लाडक्या बहिणींनो, इतक्या ठामपणे आपण काय म्हणतोय की आज सुरू सुद्धा झालेले आहेत. कारण लाडक्या बहिणींनो, 8 तारखेला जी-आर प्रसिद्ध झालेला होता आणि त्याच्यानंतर आपल्याला अपेक्षित होतं 9, 10, 11 मध्ये पैसे आपल्या अकाउंटला यावे, पण आलेले नाही. म्हणून मी तुम्हाला तेव्हाच सांगितलं होतं पैसे वितरित होणार आहे 13 ते 15 या 3 दिवसांमध्ये. म्हणजे आज वितरण सुरू झालं. उद्यालाही काही बहिणींना होईल आणि काही बहिणींना, लाडक्या बहिणींना कधी होईल 15 तारखेला. म्हणजे या 3 दिवसांमध्ये तुमच्या अकाउंटला पैसे क्रेडिट केले जाणार आहे. आत्ताच तुमचं अकाउंट चेक करा आणि जर पैसे तुमच्या अकाउंटला आले असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. बघा लाडक्या बहिणींनो, 8 तारखेला जी-आर प्रसिद्ध झाला जून महिन्याचा म्हणजे 24व्या हप्त्याचा. आणि काही लोकांनी सांगितलं 9, 10, 11 मध्ये पैसे येणार आहे, पण आले का नाही. संडेला तर सुट्टीच असतं. मी तुम्हाला क्लिअर सांगितलं होतं की पैसे येणार नाही. मी आत्ता सांगतोय, आज लाडक्या बहिणींनो, जेव्हा हा तुम्ही व्हिडिओ बघत असाल तेव्हा तुमच्या अकाउंटला पैसे क्रेडिट झालेले असेल. सोबत 14 आणि 15 या 3 दिवसांमध्ये काय होईल, तुमच्या अकाउंटला पैसे जमा होतील. काही बहिणींना आज भेटतील, काही बहिणींना उद्या भेटतील, काही बहिणींना परवा भेटतील. 3 दिवसांमध्ये तुमच्या अकाउंटला पैसे क्रेडिट झालेले असतील. त्यानंतर एक अत्यंत दुःखद घटना तुमच्या समोर घेऊन येतोय. बघा लाडक्या बहिणींनो, तुम्ही जर बघितलं असेल, आतापर्यंत आपल्याला 82 लाख इतक्याच बहिणी माहित होत्या की त्या अपात्र ठरल्या. पण लोकसत्ताची न्यूज आहे, लोकसत्ताची न्यूज आहे लाडक्या बहिणींनो, आणि तेही रात्रीची 1:39 1:39 कधी आहे? 13 जुलै. 13 जुलै संध्याकाळी 1:30 वाजताच्या नंतरची ही न्यूज आहे आणि याच्यामध्ये सांगितलंय तब्बल 92 लाख महिलांची नावे वगळण्यात आली असून यामध्ये सर्वाधिक संख्या बीड जिल्ह्यातील आहे. ई केवायसी न करणे, उत्पन्नाची मर्यादा, वय जास्त असणे या कारणामुळे सुमारे 38% लाभार्थी कमी झालेले आहे. जो आकडा आपण 2.4 कोटी इतका बघत होतो, तो आकडा आता लाडक्या बहिणींनो ऑलमोस्ट कमी झालेला आहे. 1 कोटी 50 लाख 60 लाखाच्या जवळपास तो आकडा आलेला आहे. तर चला काय न्यूज आहे दाखवतो. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून 90 लाखापेक्षा जास्त महिलांची नावे वगळण्यात आलेली आहेत. ही केवायसी प्रक्रियेनंतर सुमारे 80 लाख नावे वगळण्यात येत असल्याचे सरकारच्या वतीने एका महिन्यापूर्वी जाहीर करण्यात आले होते. ताज्या आकडेवारीनुसार ही संख्या आता 92 लाख झालेली आहे. तर म्हणजे तुमच्यापैकी काही बहिणी आता हा जो 24वा हप्ता आहे की भेटेल किंवा नाही भेटेल, लाडक्या बहिणींनो याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. तुम्ही नक्की तुमचं नाव, तुमचा जिल्हा कमेंट करायला विसरू नका. अन्यथा हे जे काय होईल, की आपल्याला माहिती पडणार नाही कोणाला पैसे भेटले, कोणाला नाही भेटलं. सरकार हे बोगस आहे, नालायक आहे, ढोंगी आहे, मतलबी आहे. मूळ लाभार्थी संख्या 2.4 कोटी इतकी होती. या तुलनेत ही घट सुमारे 38% आहे. केवळ आवश्यक प्रक्रिया पूर्ण न केल्याने ही घट झालेली नाही. म्हणजे ई-केवायसी केलेली नाहीये किंवा ई-केवायसी केलेली आहे, तर त्याच्यामुळेच ही घट कमी झालेली नाहीये. निकषी संबंधित विविध कारणांमुळे संख्या कमी झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. सुमारे 50 ते 55 लाख महिलांनी मुदतीत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न केलेल्या करू शकल्या नाहीत. तर 12 लाख महिलांचे वार्षिक उत्पन्न योजनेसाठी निश्चित केलेल्या मर्यादेपेक्षा काय जास्त होते. सोबतच 4.5 लाखाहून अधिक महिला वय 65 वर्षाच्या कमाल मर्यादेपेक्षा जास्त होते. शिवाय सुमारे 14,000 पुरुषांनी या योजनेचा लाभ घेण्याचे प्रयत्न केला होता. त्यामुळे त्यांनाही वगळण्यात आले आहे. सर्वाधिक 28 लाख महिला एकट्या बीड जिल्ह्यातून वगळण्यात आलेल्या आहेत. म्हणजे विचार करा लाडक्या बहिणींनो, जर असंच चालू राहिलं तर उद्या जाऊन हा जो नंबर आहे लाडक्या बहिणींचा, तर हा पूर्णतः कमी होणार म्हणजे होणार. म्हणून मला असं म्हणायचं आहे, तुम्ही सर्वांनी एकत्र येणं अपेक्षित आहे आणि जर तुम्ही एकत्र आलेल्या नाहीयेत,
तर लाडक्या बहिणींनो, आपले इथून काही दिवसानंतर हा जो लाभ आहे कंटिन्यू सुरू राहतो. हा मानधन वाढतं की हा बंद करतो, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. लाडक्या बहिणींनो, वितरण सुरू झाले का? येस, वितरण सुरू झालेले आहे. तुम्ही तुमचं अकाउंट चेक करा आणि लाडक्या बहिणींनो, सर्वात आधी जर तुमच्या अकाउंटला पैसे जमा झाले असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आता इथे थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय